प्रत्येक वेळी तोच मटणचा रस्सा आणि मटणची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर एकदा हे डाळ मटण नक्कीच ट्राय करा. हे इतकं टेस्टी झालं होतं. मटण पण तुम्हाला मी दाखवते किती छान शिजलं होतं. इतकं जबरदस्त झालं होतं ना हे डाळ मटण खायला आणि काहीतरी नवीन डिश आहे म्हणून एकदा नक्कीच ट्राय करा. हॅलो गाईज, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये भरपूर असं तेल टाका. तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये बेसिकचे खडे मसाले टाकायचे जसं की लवंग, काळी मिरी, तमालपत्र, 2 लाल मिरची पण वापरल्यात मी. ते सगळं टाका. त्यानंतर त्यामध्ये उभे चिरलेले 3 कांदे टाका. कांदा व्यवस्थित परतला म्हणजेच गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मटण टाका आणि मटण 5 ते 10 मिनटं व्यवस्थित परता जोपर्यंत मटणचा रंग चेंज नाही होत. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर टाका. आता तुम्ही तिखट कितपत खाता ना तेवढं तुम्ही मिरची पावडर कमी जास्त करू शकता. धने पावडर टाका आणि मटण मसाला पावडर टाका. मटण मसाला पावडर टाकली की जरा टेस्ट येतं म्हणून ते नक्कीच टाका. मस्तपैकी ना ह्याला 5 ते 10 मिनटं ना परतून घ्या. म्हणजे मसाले ना व्यवस्थित परतले गेले पाहिजे आणि ते करपले पण नाही पाहिजे. असं तुम्ही 5 ते 10 मिनटं त्याला परता. आता त्यामध्ये जेवढं कांदा म्हणजे 2 मोठे कांदे घेतले होते तसे 2 मोठे टोमॅटो घेतले. त्यांना पण उभे उभे चिरले आणि ते मटणमध्ये टाकायचं. पुन्हा टोमॅटो टाकल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी ना मटण व्यवस्थित परतून घ्या. हे लक्षात ठेवा, जेवढं मटण मसाल्यांबरोबर परतनास तेवढंच डाळ मटण खूप टेस्टी होतं. 5 मिनटासाठी झाकण ठेवलं. 5 मिनटानंतर जेव्हा झाकण आपण खोलो मस्तपैकी टोमॅटो शिजले असतील. मस्त 2 मिनटासाठी पुन्हा त्याला मिक्स करा. त्यामध्ये वरून कोथिंबीर टाका आणि ही मी चण्याची डाळ ही ना मी 15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवली होती. ती मस्तपैकी त्यामध्ये टाका. पुन्हा मिक्स करा आणि हे डाळ मटण खरंच खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता त्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. अगदी जेवढं तुम्हाला डाळ मटण घट्ट किंवा थोडंसं असं रस्सा म्हणजे ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं कमी जास्त पाणी टाकू शकता. आता तुम्ही ना म्हणजे जेव्हा मटण आपण कुकरमध्ये शिट्टी देतो ना तेव्हा मी त्याला ना 3 शिट्ट्या देते मटणाला आणि बारीक गॅसवर 5 मिनटासाठी. आता तुम्ही कोणतं मटण वापरता आणि मटण ताजं आहे की शिळं आहे त्याच्यावर सुद्धा मटण शिजतं. म्हणून तुम्हाला मटण कितपत तुम्ही म्हणजे कसं शिजवता तेवढे तुम्ही त्याला शिट्ट्या द्या. मस्तपैकी पाणी टाकलं, एक उकळी आली, कुकर बंद करणार आहे आणि याला मी 3 शिट्ट्या आणि बारीकवर आहे ना दमवर ह्याला 5 मिनटं ठेवणार आहे. म्हणजेच आपलं मटण व्यवस्थित शिजल. आणि मटण कुकरमध्ये शिजवलं की मला जरा म्हणजे मला ना गॅसवर तसंच शिजवण्यापेक्षा ना कुकरमधलं मटण अजून जास्त आवडतं. तर मी मटण कुकरमध्ये शिजवते. मस्तपैकी तुम्ही बघू शकता मटण आणि ती तर्री किती मस्त आली. ही तर्री लगेच गायब होईल तुम्ही जेव्हा मिक्स करताल मटण म्हणजेच डाळ मटण तेव्हा. वरून कोथिंबीर टाकली आहे. मस्त असं मिक्स केलं आहे. मी तुम्हाला दाखवते पण की डाळ कशी, मटण तर आधीच आपण बघितले मस्तपैकी शिजलं होतं. डाळ पण तुम्हाला दाखवते कशी शिजली आहे. त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा असं मिक्स करूया. आणि बघा तुम्ही आता डाळ कशी मस्त अशी शिजली आहे आणि खूप टेस्टी रेसिपी आहे. झटपट होते. अगदी वाटण वगैरे न वाटताच हे डाळ मटण बनतं आणि मस्तपैकी असं भातासोबत एन्जॉय करा. आणि पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.